इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ क्रमांक 7 भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. पर्याय: डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर टी.बी. कुन्हा, डॉक्टर पी.पी. शिरोडकर, डॉक्टर राम हेगडे. उत्तर: गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. 2. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व डॅश यांनी समर्थपणे केले. पर्याय: राजा हरिसिंग, स्वामी रामानंद तीर्थ, पंडित महादेव शास्त्री जोशी, केशवराव जेधे. उत्तर: स्वामी रामानंद तीर्थ. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले. 3. भारतामध्ये यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय: जयवंतराव टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर टी.बी. कुन्हा. उत्तर: सरदार वल्लभभाई पटेल. भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. हैदराबाद संस्थानाचे विलीनीकरण स्वामी रामानंद तीर्थ. 2. काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण शेख अब्दुल्ला. 3. गोवा मुक्तीलढ्यातील मोलाचे योगदान मोहन रानडे. 4. पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही. सुब्बय्या. तर यातील चुकीची जोडी आहे काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण शेख अब्दुल्ला. दुसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे, तर त्या जागी योग्य जोडी असेल काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण राजा हरिसिंग. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान जुनागड. 2. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न क्रमांक 3. पृष्ठ क्रमांक 56 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते? उत्तर: पाकिस्तान. 2. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्रे कोणते? उत्तर: गोवा. 3. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती? उत्तर: चंद्रनगर, यानम, पुदुच्चेरी, कारिकल. 4. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? उत्तर: श्रीलंका. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, गोपाळ मयंकर. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 1. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. याचे उत्तर आहे निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने
हिंदू आणि मुस्लिम यांच्यावर अत्याचार केले. लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केला. भारत सरकारने निजामाशी समोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी ठरला. संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्यांचा कल होता. शेवटी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 2. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. उत्तर: पुदुच्चेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागणी यांच्यामुळे जून 1948 मध्ये फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पुदुच्चेरीच्या भारतातील विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. 13 ऑक्टोबर 1954 रोजी उभय सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ व नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी पुदुच्चेरीसह सर्व फ्रेंच वसाहतीचा भारताने ताबा घेतला. 1962 रोजी विलिनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि 1963 मध्ये पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. प्रश्न क्रमांक 6. तुमचे मत नोंदवा. 1. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. उत्तर: हैदराबाद संस्थान हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानात तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांतांचा समावेश होता. निजामाच्या एकतंत्री राजवट नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता. आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी या सर्व भाषिकांची मागणी होती. यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली. या जाणीवेतूनच संस्थानातील तेलुगू भाषिकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषिकांसाठी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली. 2. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. उत्तर: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी गोवा सोडण्यास नकार दिला. गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉ. टी. कुन्हा यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह व आंदोलने केली. पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले आणि जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. गोव्यातील जनतेच्या लोक भावनेची दखल घेत केंद्र सरकारला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांची दखल घ्यावी लागली. त्यांनी ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलिनीकरण झाले. प्रकरण 8 जागतिक महायुद्धे आणि भारत यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. पर्याय: जर्मनी, अमेरिका, हंगेरी, रशिया.
उत्तर रशिया. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. 2. अमेरिकेने डॅश या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. पर्याय नागासाकी, हिरोशिमा, पर्ल हार्बर, स्टॅलिनग्राड. उत्तर हिरोशिमा. अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट, ब गट. 1. अमेरिका, वुड्रो विल्सन. 2. इंग्लंड, विन्स्टन चर्चिल. 3. जर्मनी, हिटलर. 4. इटली, लिंदिगो. तर यामधील चुकीची जोडी आहे 4. इटली, लिंदिगो. तर या जागी बरोबर जोडी असेल इटली, मुसोलिनी. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट, दोस्त राष्ट्र. 2. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट, अक्ष राष्ट्रे. प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. 1. राष्ट्रसंघ. उत्तर पहिल्या महायुद्धाचे जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधीही होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले होते. शांतताप्रेमी व ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक परिषदामध्ये आपला प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व प्रमुख राष्ट्रांनी मिळून एक संघटना असावी, राष्ट्रातील कलह समोपचाराच्या मार्गाने मिटवले जावेत अशी भूमिका मांडली. जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने वुड्रो विल्सन यांच्या सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन ही जागतिक पातळीवरील संस्था अस्तित्वात आली. तिलाच राष्ट्रसंघ असे म्हणतात. 2. डॉक्टर कोटणीस. उत्तर 1937 साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा समावेश होता. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली. आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशात मैत्रीचे संबंध निर्माण केले. 5 वर्ष चीनी सैनिकांची सेवा करणाऱ्या डॉक्टर कोटणीसांचे 9 डिसेंबर 1942 रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले. याचे कारण दोन्ही महायुद्धाच्या कालखंडात भारतात इंग्रजांची वसाहत होती. त्यामुळे भारताला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. भारताची इच्छा असो वा नसो, इंग्लंडने भारताला युद्धात सक्तीने सहभागी करून घेतले.
इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा, अन्नधान्य, कपडे, युद्धसामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले. दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले. भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते, परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. दोन, इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला, तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिकांवरील असलेला दरारा कमी झाला. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला. नाविक दलाचा उठाव, जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. उत्तर, सन 1939 ते 1945 या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्या, त्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला. 2. जर्मनीत नाझी हिटलरने सत्ता हस्तगत करून व्हायचा तह फेटाळून लावला. 3. नाझी हिटलरने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले. सैन्यबल, आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला. सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते. रशिया बलवान होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खूपत होते. रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्षित केले. 5. 1938 मध्ये जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा सुडेटन प्रांत जिंकला. पोलंड या सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या तटस्थ राष्ट्रावर 1939 मध्ये हिटलरने आक्रमण केले. शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही. जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले. पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक राष्ट्र प्रगत विध्वंसक तयार करू लागल्याने युरोप दारुगोळ्यांनी भरलेले कोठार बनले. शस्त्रास्त्र वाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष, गटबाजीचे धोरण या कारणामुळे 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. 2. भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले? उत्तर, पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल ही राष्ट्रीय सभेची आशा फोल ठरली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेटाने पुढे केली. इंग्लंडला युद्धकाळात मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली. सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली. वेळप्रसंगी भरती सक्तीची केली. पैसा उभारण्यासाठी जनतेवर ज्यादा कर लादणे, व्यापार व उद्योगावर मोठ्या प्रमाणावर कर वाढवले. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंची किमती वाढवल्या. महागाई वाढली. औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण वाढले. भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच
कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झाली. राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने फेटाळली. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली. कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. पाठ 9 जग निर्वासितीकरण स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. पहिल्या महायुद्धात डॅश व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. पर्याय अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी. उत्तर जर्मनी. पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. 2. 1935 मध्ये डॅश भारतापासून वेगळा करण्यात आला. पर्याय म्यानमार, मालदीव, श्रीलंका, इराण. उत्तर 1935 मध्ये म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला. 3. 1947 मध्ये पहिली डॅश परिषद भरवली गेली. पर्याय ऐक्य, आशियाई, अटलांटिक, मँचेस्टर. उत्तर 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद भरवली गेली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्यामधील पहिली जोडी आहे बांडुंग परिषद. 2. पॅरिस 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 3. लंडन 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर यामधील चुकीची जोडी आहे 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर त्याजोगी बरोबर जोडी असेल मँचेस्टर आफ्रिकी ऐक्य परिषद. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. पर्याय आहेत. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले. तर याचं उत्तर आहे दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. प्रश्न 3 टिपा लिहा. 1. बांडुंग परिषद. उत्तर भारताने 1947 मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिक वादाची संकल्पना आकारास आली. आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र निर्माण झालेल्या आशिया आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
2. आफ्रिकी ऐक्य कल्पना. उत्तर. आफ्रिकी ऐक्याचा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या H.S. विल्यम्स याने इसवी सन 1900 मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. या परिषदेला हजर असणाऱ्या W.E.B. द्युबुआ या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली. त्याने 1919 मध्ये पॅरिस येथे अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. त्याच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या. या परिषदेमुळे आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना जनमानसात रुजू लागली. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 1. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. उत्तर. 1960 पर्यंत म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले. म्यानमारमधील 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण करून त्यांचा काही भाग मिळवला. म्यानमारच्या थिबा राजाने फ्रान्सशी वाढत चाललेला संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणावरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला. अशा रीतीने ब्रिटिश अंमलाखाली प्रदेशांचे संरक्षण करणे व म्यानमारचे प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. 2. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. उत्तर. दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. इंग्लंड व फ्रान्स कमकुवत झाल्याने त्यांचे वसाहतीवरील नियंत्रण कमी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिकी खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढे हे प्रकार होऊ लागले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, त्यातून मिळालेले स्वातंत्र्य, समानतेची मूल्ये, लोकशाही पद्धतीबद्दलचे आकर्षण यामुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या. या कारणामुळे इंग्लंड, फ्रान्सने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यातून निर्वसाहतीकरणाला अधिक वेग आला.